राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. थकीत देयकाच्या संदर्भात शासनाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे? 30 मार्च 2026 ही तारीख इतकी महत्त्वाची का ठरली आहे? वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली वैद्यकीय आणि इतर देयके आता मिळणार आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात सभागृहामध्ये नेमका कोणता खुलासा करण्यात आलेला आहे? या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या मनात असलेल्या या प्रश्नाच्या अनुषंगाने सरकारने स्पष्ट अशी भूमिका मांडलेली आहे. किती प्रस्ताव मंजूर झाले, किती नामंजूर झाले, किती अजूनही प्रलंबित आहे आणि पुढे नेमकी काय कार्यवाही होणार आहे, या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये आकडेवारी सहित जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया हा एक महत्त्वाचा प्रश्न. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके अदा करण्याबाबत सन्माननीय सदस्य श्री किरण सरनाईक सर आणि श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? पहिला प्रश्न होता, राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत वैद्यकीय व इतर देयके दिनांक 30 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे माहे एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात वा त्या सुमारास शासनाच्या निदर्शनास आले, हे खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. श्री दादाजी भुसे सर, संचालक प्राथमिक व संचालक माध्यमिक यांच्या दिनांक 12/9/2025 व दिनांक 19/11/2025 रोजीच्या पत्रानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील अनुक्रमे नियमोचित वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत व इतर थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत सर्व अधीनस्थ कार्यालयांना विस्तृत सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मागील 5 ते 6 वर्षापासून संबंधित कर्मचाऱ्यांची थकीत वैद्यकीय व इतर देयके विहित मुदतीत सादर करूनही संबंधित देयकांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून नादेय प्रमाणपत्र मागणे, त्रुटीपूर्तता करूनही त्याच कारणांवरून वारंवार देयके परत पाठविणे अथवा नाकारणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत, हेही खरे आहे काय? आणि तिसरा प्रश्न होता की असल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके दीर्घकाळ प्रलंबित राहून संबंधितांना रक्कम न मिळण्याची कारणे काय आहेत? दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय दिलं ते आपण जाणून घेऊया. प्रश्न 2 व 3, संचालक प्राथमिक व संचालक माध्यमिक कार्यालयांमार्फत विहित कार्यपद्धतीनुसार वेळोवेळी सर्व प्रकारची थकीत देयके अदा करण्यात येतात. सन 2025-26 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये वैद्यकीय व इतर अशी एकूण 29,221 प्राथमिक देयके सादर झाली आहेत. प्राथमिक संचालनालय व अधीनस्थ कार्यालयामार्फत एकूण 17,289 इतकी देयके मंजूर करण्यात आलेली असून एकूण 5,493 देयके त्रुटी असल्याने नामंजूर आहेत. तसेच 6,439 देयके प्रलंबित असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. तसेच सन 2025-26 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये वैद्यकीय व इतर अशी एकूण 1,36,826 माध्यमिक देयके सादर झाली आहेत. माध्यमिक संचालनालय व अधीनस्थ कार्यालयामार्फत एकूण
63,731 देयके मंजूर करण्यात आलेली असून एकूण 39,981 देयके त्रुटी असल्याने नामंजूर आहेत. तसेच 33,114 देयके प्रलंबित असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. चौथा आणि पाचवा प्रश्न असल्यास संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके तात्काळ अदा करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करून नादेय प्रमाणपत्र, अतिरिक्त मंजुरी अथवा अनावश्यक प्रशासकीय अटी न लावता सदर देयके त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. आणि पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत. या संदर्भात दिलेलं उत्तर आहे प्रश्न 4 व 5. प्रश्न उद्भवत नाही. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेला आहे. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर ही तेवढंच महत्त्वाचं आहे. सदर प्रश्न आणि उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.